हा माझ्याकडे गणपती आहे। हा चिंतामणी 2.25 फुटामध्ये आहे। ज्वेलरी आणि पूर्ण धोतरमध्ये हे नेसलेला आहे। तुमचं मूळ गाव कुठलं? अलिबागच का? अलिबागच। कारण म्हणजे मी माझं मुंबईमधलं जन्म, मी मुंबईमध्ये हे सगळं करत होते। फक्त इथे छोट्या गणपतींना करते, मुंबईमध्ये मोठ्या गणपतींना करते। त्यापासून आम्हाला सुरुवात झाली। तिला प्रोत्साहन द्यायचं म्हणून मी गणपतीचा व्यवसाय चालू केला। त्याला अलिबागकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि माझा 15 ते 20 दिवसातच ऑलमोस्ट 80% माझे सर्व गणपती गेलेले आहेत। तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन वैद्य आपला मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजची आपली नवीन व्हिडिओ आलेली आहे आणि आज आपण अलिबागमध्ये आलेलो आहोत मार्केट एक्सप्लोर करण्यासाठी। आणि आज आपण आलेलो आहोत अलिबागमधील निर्मिती आर्ट्स या शॉपमध्ये आलेलो आहोत आणि या शॉपमध्ये गणपती बाप्पाच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि मी तुम्हाला त्या दाखवणार आहे। आणि प्रत्येक जणांनी आपापल्या बाप्पाचं बुकिंग केलेलं असेलच, तर तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघा। पण जर तुम्हाला इकडे येऊन बुकिंग करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन नक्की बुकिंग करू शकता। तर मग चला जाऊया। तर आता आपण जो स्टॉल आहे त्यांचा किंवा जे शॉप आहे तिकडे आलेलो आहोत। तर ताई, तुमचं नाव काय? माझं नाव जान्हवी आशिष अग्रवाल। अच्छा, तर तुमचं मूळ गाव कुठलं? अलिबागच का? अलिबागमध्ये। आणि म्हणजे तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केलात त्याचं कारण काय असेल? कारण म्हणजे मी माझं मुंबईमधलं जन्म, मी मुंबईमध्ये हे सगळं करत होते। फक्त इथे छोट्या गणपतींना करते, मुंबईमध्ये मोठ्या गणपतींना करते। त्यापासून आम्हाला सुरुवात झाली। आम्ही सुरुवातीला 30 गणपती आणले की आपल्या अलिबागमध्ये कसा आहे, आपल्याला प्रोत्साहन कसं देतात तसं बघितलं आम्ही। पण मग आत्ता आम्हाला 6 वर्ष झाली, खूप चांगला प्रोत्साहन आहे आणि म्हणून त्यामुळे आमची पण कला वाढत गेली आणि लोकांनी पण प्रतिसाद दिला चांगला इथे अलिबागमध्ये। तुमच्या परिवारामध्ये कोण कोण असतं? म्हणजे माझे मिस्टर, मी आणि माझी सासूबाई, पण त्या पण आम्हाला माझं नाव आशिष सुगन अग्रवाल। मी पण अलिबागचाच, आपल्या इथेच मेटपाड्यामध्ये राहतो। आज माझ्या बायकोचं पहिल्यापासून गणपतीचं ह्याचं होतं, तिला प्रोत्साहन द्यायचं म्हणून मी गणपतीचा व्यवसाय चालू केला। त्याला अलिबागकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि माझा 15 ते 20 दिवसातच ऑलमोस्ट 80% माझे सर्व गणपती गेलेले आहेत। आणि त्यांना आता नवीन जसजसं नवीन ट्रेंड येतो आहे त्याप्रमाणेच मी आता त्यांनाही तसं देण्याचा प्रयत्न करतो आहे। आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे गणपती उपलब्ध आहेत, त्यामध्ये धोतर, फेटा असं सर्व लावून मिळतं आपल्याकडे। आणि त्याच्यामध्येच मला बोलायचं झालं तर माझ्या फ्रेंड्समध्ये नातेवाईकांचा खूप सर्वांचा सपोर्ट आहे ह्या सर्व करण्याचा। ते खूप संध्याकाळी येत आहेत, मला प्रोत्साहन करतात आणि त्यावर माझी मदत करतात। मराठी माणसांनी व्यवसाय करणं हे तर म्हणजे आजच्या युगातील महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण करतच नाही। तर आता एकूण किती गणपती आणले तुम्ही? आत्ता आपले तरी 60 गणपती आहेत। 60मध्ये 60ही आपले सेल झालेले आहेत आणि आज परत आम्ही जास्त आणलेले आहेत, 10-12 तरी गणपती एक्स्ट्रा आणलेले आहेत। आणि म्हणजे रिपेंटिंग म्हणजे डबल आपल्याला गणपतीची ऑर्डर आहे, ती 30 गणपतींची ऑर्डर आहे। अशा प्रकारे आपण 100च्या वरतीच आहे। आणि साईज काय असेल? म्हणजे कमीत कमी 4 फुटापर्यंत तरी आपण अवेलेबल करून देतो कस्टमरला। लहान केवढी असेल? 1.5 फुटापासून 4 फुटापर्यंत। 4 फुटापर्यंत। आणि प्राइस रेंज काय असेल? म्हणजे 1.5 फुटामध्ये आपण सगळं ऑलमोस्ट सजवून त्यांना 3,800 मध्ये देतो आणि 2 फुटाची 5,000 रेंज आहे। त्यामध्ये तुम्ही काय डेकोरेशन करता? डेकोरेशन म्हणजे हे धोतर लावणं, फेटा, जसं ब्राह्मणी गणपतीला पगडी फेटा आणि पेशवाई वगैरे असला तर त्यांना तुरेवाला फेटा आणि प्लस ज्वेलरी असते आपली। ओके, तर हे जे गणपती आहेत ते तुम्ही कुठून आणता? म्हणजे हे पेण हमरापूरमधनं आणता। आणि मग इथे आणून तुम्ही त्याला धोतर वगैरे? हां, इथे आणून त्यांना आम्ही सगळी फिनिशिंग, त्याला धोतर, ज्वेलरी, फेटा, जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते की आम्हाला असा हवा आहे, इन्स्टावरनं शोधून काढतात की मला असा कपडा हवा आहे, अशी लेस हवी आहे, त्यानुसार आम्ही त्यांना कळवून देतो सगळं। आणि इथे यायचं असेल तर मग कसं काय यायला लागेल?
आपल्या अलिबागपासून स्टँडपासून तर 5 मिनिटाच्या अंतरावर, ठिकरुळ नाकावर आलात तरी तुम्हाला समोरच दिसेल आपला स्टॉल. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? 8551064592. तर मित्रांनो, आता आपण इकडले ज्यांचे जे गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या बघूया. आणि अतिशय सुंदर अशा मूर्त्या आहेत, तर तुम्हाला दाखवतो मी मूर्त्या. हा माझ्याकडे गणपती आहे. हा चिंतामणी 2.25 फुटामध्ये आहे. ह्याची रेंज 5000मध्ये आहे आणि तो ज्वेलरी आणि पूर्ण धोतरमध्ये हे नेसलेला आहे. सेकंड माझ्याकडे 1.5 फुटी आहे. हा हरणामध्ये आहे. त्याच्यामध्ये त्याचा कृष्ण फेटा मिळेल आणि त्याचा नवीन लुकमध्ये त्याचा फेटा आणि धोतर आहे. सेकंडमध्ये माझी ऑर्डरमध्ये हे 1.5 फुटामध्ये सगळे रेंज आहेत. ते विदाऊट डेकोरेटर आहेत. जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आम्ही त्यांना डेकोरेट करून देतो. त्याच्यानंतर माझं हे 2 फुटामध्ये रेंज आहेत. हे 2 फुटामध्ये टिटवाळा आहे. 2 फुटामध्ये चिंतामणी आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मणी गणपती आहेत. त्याचप्रमाणे माझ्याकडे 2-2.5 फुटामध्ये ब्राह्मणी गणपती आहेत आणि पेशवाई आहे आणि एक सिंगल ब्राह्मण. हा माझा नवीन पॅटर्न आहे. हा ट्रेंडिंग आहे इन्स्टावरचा. गट्टू म्हणून नाव ओळखलं जातं. हा सध्या इन्स्टामध्ये फॉलोअर्स खूप आहेत ह्याचे. त्याचप्रमाणे हा नवीन यंदाचा 2024चा कैची म्हणून आहे. 2.5 फुटामध्ये आहे. हा सध्या आपल्याकडे दुसरा ट्रेंडिंग गणपती आहे. आणि हा लास्ट आहे. हा एक 3-3.25 पण मिळतो. हा आपला नेहमीचा रेग्युलर हे आहे. हा माझा डिस्प्ले पीस आहे आणि याची व्हरायटी म्हणजे ह्याचा पूर्ण धोतर प्लस त्याचा पेशाव आणि त्याचा फेटा असा हे इन्क्लुडिंग पूर्ण गणपती आहे. त्याच्यामध्ये हा माझ्या इंस्टावर माझी ID आहे निर्मिती आर्ट्स म्हणून. त्याला तुम्ही नक्की भेट द्या आणि त्याला फॉलो करा आणि त्या पेजवर नवीन गणपतीला तुम्ही फॉलो करा. आता मी याला ज्वेलरी करते. ह्याचं धोतर लावून झालेलं आहे, फेटाही लावून झालेला आहे. आता ह्याला शेल्याचा वर्क द्यायचा आहे आणि पण त्याच्या आधी आपण त्याला ज्वेलरी करून घेणार आहे. तर असा की आपला गेल्या वर्षी पण आम्हाला खूप चांगला कृषीवाल्यांनी प्रतिसाद दिला की त्यांनी येऊन शूट केलं, माझं पेपरमध्ये नाव आलं आणि म्हणजे आमच्या घरातल्यांना पण खूप आनंद झाला की आपल्या सुनेचं काहीतरी आज अलिबागमध्ये नाव आहे म्हणून. तर आम्हाला त्याच्यानंतर पण खूप प्रतिसाद मिळाला. अलिबागकरांनी पण खूप पेपरमध्ये न्यूज बघून पण आमच्याकडे आले की आमच्याकडे रिक्वेस्ट केली की आम्हाला द्या तुमच्याकडच्या मूर्त्या. पण आमच्याकडे तेव्हा अवेलेबल पण नव्हत्या मूर्त्या. तर मित्रांनो, तुम्ही आजची व्हिडिओ बघितली असाल. सुंदर असे गणपती बाप्पा आहेत. तर तुम्हाला इथे येऊन बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर इकडे या आणि बुकिंग करा. आणि तुम्हाला नंबर पण दिलेलाच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर तेपर्यंत चला, गणपती बाप्पा मोरया.